थँक्यू देवा भाऊ. वेलकम. वाह सिस्टर वाह. आता ना तुझ्या हातचा कडक चहा मिळाला ना तर मजाच येईल. लगेच करते. आमच्यासाठी पण कर. हो. ती काय नोकर आहे तुमची? काय असं का वाटलं तुम्हाला? नाही, मी मगाशी आलो तेव्हा बघितलं तुमच्यात आणि माझ्या सिस्टर मध्ये नक्कीच काहीतरी सुरू होतं. आणि आपण जेवढं जग बघितलंय त्यावरून सांगतो नक्कीच काहीतरी टेन्शनचं काम आहे. काय भैरवी मॅडम, तुमचा आवाज खरंच खूप चांगला आहे. तुम्ही फार मोठ्या गायिका आहात. पण टोन, आपल्या सिस्टरशी बोलतानाचा टोन खटकला आपल्याला. नाही नाही, असं काही नाहीये. तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलंय. मॅडम, एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, आपल्या बहिणीशी नीट बोलायचं. नाहीतर काय, आपल्याला त्यामध्ये लक्ष घालावं लागेल. आणि एकदा आपण लक्ष घातलं ना की आपण भल्या भल्यांचं लक्ष उडवून टाकतो. समजा? मला माहितीये तुमच्या डोक्यात काय चालू. मला माहितीये तुमची वरपर्यंत ओळख आहे. पर ये देवा किसी से डरता नहीं है. समझा? सिस्टर, सिस्टर आले. देवा भाऊ चहा ठेवतेच आहे. नाही नाही, राहू दे सिस्टर. अगं ही तुझी मैत्रीण तारा मागेच लागली आहे. माझ्या हातचा चहा प्या, माझ्या हातचा चहा प्या. आता नाही कसं बोलायचं तिला, आहे ना? काय मी असं कधी म्हणाले काय की मी चहा करते म्हणून? हे काय आत्ता? अगं जा जा जा, चहा कर जा लवकर. ये सिस्टर, तू बस इथे निवांत. आणि सिस्टर तू बस इथे निवांत. बस ग निवांत. एवढ्या दिवसांनी भाऊ आलाय, माहेर आहे तुझं. बस, है ना? बस बस, तर गप्पा मारूया. मी काहीतरी खायला घेऊन येते. हा, अरे बबलू, तू इथे जेवून आलायस ना? फोकस मिली माझी. बसा, आले. अरे सिस्टर, बबलू आया है, एक चाय बढ़ाओ. पाणी साहेब, पाणी. एक गिलास पानी भी. थंड थंड. दादा एवढे का दमलात तुम्ही? पळत झाले, पळत म्हणून दम लागलाय. तेव्हा ना एक काम कर ना, सारदादाला फोन कर आणि विचार घरी कोण कोण आहे. क्यों? मैं क्यों फोन करूं? तू ही कर. माझा रिचार्ज संपलाय, तू कर ना. किरण आहे का तरी? ओ आई सी. करतो करतो. बोला. हॅलो सारंग, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. काय सुरू आहे? काय नाही, घरीच आहे. बोल ना. बाय द वे मला सांग, घरात नेमकं कोण कोण आहे आता? तुला कोण हवंय? नाही म्हणजे बाहेरून कोणी आले वगैरे का? किरण. किरण? हा, काय झालं? हा, नाही नाही, ते वेगळी किरण, मैत्रीण. कोण, बबलू आहे का तिकडे? करेक्ट, बबलू आहे ना इकडे. सांग त्याला आहे, किरण आहे. हा, इथेच आहे किरण. बबलू इथेच आहे. बरं, कधी जाणार आहे विचार. ओके, कधी जाणार आहे? काय आयडिया तुला? आज तरी नाही जाणार. आई पण म्हणाली इथेच राहा. आज तिथेच राहणार आहे. आजचा दिवस बाहेर काढावा लागणार. उद्या पण राहू दे तिला. अरे पोरगी चांगली आहे ती. हा, तुमच्याकडेच ठेवून घ्या. चल बाय. ठीक आहे. तुमच्या जेलमध्ये जागा आहे का? का? आजचा दिवस बाहेर काढतो, उद्या दिवस जेलमध्ये काढतो. तारा सिस्टर, अभी मूड नहीं है. तुम ही पियो. हा, चला सिस्टर, मी निघतो आता. थांबा, मी पण येते तुमच्या सोबत. नाही, सगळे एकत्र काय, आम्ही दोघं एकत्र जाऊ. बरं तुम्ही जा, पण त्याआधी पाटावर बसा, ओवाळून घेते. हा बस.
हॅलो हॅलो, मी बोलतोय तुझा राजकुमार. मला माफ करशील, मी खूप बदललोय ग. माझ्यासारख्या माणसावर चिडायलाच पाहिजे. हलकट आहे मी, नालायक माणूस आहे, पण त्या घरात माझ्याशिवाय आहे कोण तुला सांग ना. कर ना अमृता, मला माफ करशील ना. नाही, या माणसाला मी कधीच माफ करणार नाही, करूच शकत नाही. नाही म्हणजे नाही. मम्मा काळजी घेतो. सावली, देवाने जरी काही म्हटलं असलं तरी मी जे सांगितलंय ते विसरायचं नाही. तुला इथं आणण्यामागे माझा एकच हेतू होता. गेले कित्येक दिवस तुझ्याशी नीट बोलता आलं नाहीये. तू रियाज करतेस की नाही ते मला कळत नव्हतं, ते आता कळलं. काय दिवे लावती असते. तेव्हा आता मुकाट्याने रोज न चुकता इथे रियाजाला यायचंस. मी दिवाळीनंतरचे खूप कार्यक्रम घेतले तर एकही कार्यक्रम चुकवायचा नाहीस. तिकडे मेंदळ्यांकडे जाऊन तारावर ऑर्डर सोडत नको जाऊस. तू अजूनही असिस्टंट आहे तिची, विसरायचं नाहीस. कळतंय का? दिलेला शब्द आयुष्यभर पाळायचा आहे तुला, आणि पाळलाच पाहिजेस तू. तुझ्या घरच्यांचं भविष्य माझ्या हातात आहे, हे कायम लक्षात ठेवायचंस. या आता, काळजी घे ताराची. दादा दादा थांबा. अगं मध्येच का थांबवलीस ऑटो? मी आलेच, तुम्ही इथेच थांबा. राजकुमार सर? अरे, मेंदळ्यांची सून सावली मेंदळे, क्या बात. इथे कुठे? हे काय करताय कष्ट. इथे? कष्ट करायला कुठली जागेची गरज नसते ग. कष्ट काय कुठेही करू शकतो. चोरी मारी करत नाही एवढंच नशीब आहे, हे नाही का? काय आहे? अच्छा, कुठल्या तरी चांगल्या ऑफिसमध्ये मी काम केलं असं वाटते का तुला? पण आमच्या आईच्या कृपेने ते मला कुठेच मिळू शकत नाही. त्यांना दोष देऊ नका, चूक तुमचीच आहे. खरे, चूक माझीच है. ले लेके जा भाई, पेट्रोल भी डालना पड़ता है, तभी जाती है गाड़ी.